श्री बल्लाळेश्वर देवस्थान. इथे सगळीकडेच असे नाचणीचे पापड वगैरे सगळे असते, सगळीकडे तेच चालू आहे मला असं वाटतंय. हो ना. कोकणामध्ये जास्त पैकी ते पापड वगैरेचाच व्यवसाय जास्त केला जातो असं वाटतं. बघ ना सगळीकडे पापडच वगैरे दिसतात तुला. मी काय म्हणतो, आलो आपण ना हातपाय तोंड धुवून घ्यायचं का जरा. हो हो. हा मला असं वाटतंय इकडं हातपाय तोंड धुवायची जागा आहे. हातपाय पहिले देवाच्या मंदिरात जाताना ना मस्त पैकी ना असं हातपाय तोंड धुवून गेल्याला बरं असते मला असते. आणि कोकणामध्ये आलोय म्हणलं कोकणातल्या पाण्याला स्पर्श केलाच पाहिजे. चलो. नमस्कार मंडळी, आता आलेलो आहे मी बल्लाळेश्वर, म्हणजेच आपल्या कोकणातील मायभूमीतील आपला अष्टविनायकातील एक गणपती. तर चला आता आपण हे मंदिराच्या परिसरामध्ये आहोत. आणि हे मंदिराचा जो दिसतोय तो आपल्याला कळस आहे. कळसाकडे दाखवा एकदा. हे खूप असं आतल्या आत मंदिर आहे. मस्त काय म्हणतात, शेजारी एक किल्ला दिसतोय, तो मला असं वाटतं डोंगराचा जो परिसर दिसतोय तो एक किल्ल्याचा दिसतोय. आणि ही आपली एंट्री गेटच्या समोरच एक मस्तपैकी मंदिर आहे. आणि हा परिसर खूप असा गजबजलेला आहे. चला पुढे जाऊ. मंदिर दाखव. मंदिर असं खूप पुरातन वाटतंय ना, खूप जुनं आहे. या इकडे चल, या साईडला. मंदिराचा जो दिसतोय ना तो हा आहे, मला असं वाटतंय हा एक्झिट गेट आहे. एक्झिट मंदिराच्या आपण इथून बाहेर निघू शकतो. चल पुढे. कोकण म्हणल्यावर काय बोलणार राव. कोकणातले घर, कोकणातले झाड, कोकणातले हे वातावरण. हा आपण जो की आता अष्टविनायकात जो आता वरद विनायकाचं दर्शन केलं तिथं बी सेम असा तलाव होता, पण तिथं गोल आकारी होता आणि इथं चौकडी आकारी आहे की नाही. हो तेच ना. आणि घंटा बघ ना कसले मोठे. ते बघ कासव पण आहे. कासव. हा सेम तिकडे बी सेम आहे, फक्त तिकडं गोल आहे आणि इथं चौकोनी आकारचं छोटस तळ आहे की नाही. आणि हे पूर्ण काय म्हणतात लाकडी गाभाऱ्यात बनवलेलं दिसतं, लाकडीमध्ये सगळं. वरचं लाकडी सगळं लाकडी दिसतंय. नाही रे, मग आतून दगडी वाटतं, वर लाकडी बनवत. हे इकडं ही घंटा बघ. हे बघ ना कसली मोठी घंटा बांधलेली, खूप जुनी घंटा दिसायला लागल्या. पूर्ण असं मजबूत आहे. आतमधला हा जो गाभारा आहे ना खूप असं लाकडाचा आहे, पूर्ण दिसायला खूप असं डेंजर असते. इथं
हे पुण्यात तुला दिसतात का सगळे जे आपण अष्टविनायक आहेत ना त्यांचे सगळे असे फोटो लावलेले आहेत बघ. हा चिंतामणी ठेवून तो आपण जो आता मागचा जो गणपती गेला वरद विनायक महड, हा गिरिजात्मक प्लेनेद्री जुन्नरचा तो बल्लाळेश्वर पाली, हा जो आता आहे ना तो आपण बल्लाळेश्वर पाली तो आहे. मंदिराचा जो गाभार आहे ना तो खूपच सुंदर वाटतं. खूपच असं बघण्यासारखं आत्मन खूप भारी असं दिसायला खूप चांगलं वाटतंय. इकडून जाऊ का दादा? शूट करतो आतमध्ये काय करू शकत इथं करू शकतो ना? इथं काय पण म्हणा. हा गणपतीचा जो आतला जो गाभार आहे तो दिसायला खूप सुंदर वाटतोय. बघ ना ते जुन्या लोकांचे फोटो दिसायला लागले. हे सगळे फोटो शिवाजी महाराज कोण आहेत आपले लोक कसे बघतात मग आपल्याकडे बघून हसतात. इथून करूया दर्शन पण करू शकतो. ते पण लोकमान्य टिळकांचा फोटो काढायचो ना. प्रदर्शन घ्यायचं का कर बघ काय मला जाऊ द्या. चला 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 चला. मोरया मंगलमूर्ती मोरया. तिकडे बघ की काहीतरी जरा बघत जरा आपल्याकडे एवढा कॅमेरा आहे सगळ्या गोष्टी आहेत. हा दिसला पाहिजे ना आपण आहे की नाही. शिव्या लाईनीत दर्शन करत जा. त्याच झालं माझं बी झालंय पण आता